नमस्कार. तरुण भारत न्यूज सिंधूरच्या जिल्हा बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. महामार्गावरील वागदे दगडवाडी येथे मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातात सुकुमार देवाप्पा चौगुले या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह अन्य दोघे जखमी झाले. मृत तरुण मार्केट यार्ड तालुका करवीर येथील आहे. साटेली भेडशी सरपंच लखू खरवत यांना जीवे मारण्याची धमकी देणारे साटेली भेडशी येथील वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता जीवन चराटे यांना 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गोवा सीमेलगत असलेल्या बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने विकासाचे एक वेगळे पाऊल टाकण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच विद्युत दाहिनी असलेली स्मशानभूमी जोडण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी त्याचे लोकार्पण झाले असून गुजरात येथील एका कंपनीला ही यंत्रणा ग्रामपंचायतीने बसवण्यात देण्यात आली आहे. तुर्तास ही सुरू केली असून अन्य बाबींची पूर्तता करण्यात अजून 6 महिने जातील, असे बांदा सरपंच अक्रम खान यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनाने आणखी एकाचा बळी गेला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 151 झाली आहे. नव्याने 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 37 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली. जिल्ह्यात नव्याने 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 5634 झाली आहे. तसेच कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील 80 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्याला उच्च रक्तदाबाचा आजार होता. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. देवगड पवनचक्की येथील गार्डन, समुद्र किनारा व तारामुंबरी मीठ मुंबरी किनारी भागात झी स्टुडिओ निर्मित रॉकेट गँग या हिंदी चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. या चित्रपटाचे या परिसरात 2 दिवस शूटिंग करण्यात आले. रॉकेट गँग हा चित्रपट झी स्टुडिओने निर्मित केला असून बॉस्को मार्टिस याने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अभिनेता आदित्य सिंह, जेसन थाम, अभिनेत्री निकिता दत्ता व सेजल सिंग यांनी काम केले आहे. मालवण चिवला बीच येथील किनाऱ्यावर मंगळवारी सकाळी हडकर रापण संघाच्या राखणीला पेडवे जातीच्या मासे मोठ्या प्रमाणात सापडले. गेले अनेक दिवस रापणीला मासे सापडत नसताना आज चांगल्या प्रमाणात पेडवे जातीची मासे सापडल्याने अनेक खवय्यांनी पिशव्या भरून मासे नेली. सुमारे 40 ते 45 व्यक्तींकडून ही रापण सकाळी किनाऱ्यावर ओढून आणल्यानंतर रापण संघाच्या सभासदांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. या मासेच्या विक्रीतून सुमारे 70 ते 75 हजार रुपयांचे उत्पन्न आज मिळाले. रॅपिड कोरोना चाचणीमध्ये मालवण पोस्ट कार्यालयातील टपाल विभागातील 2 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने येथील पोस्ट कार्यालय तात्काळ बंद करण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत पोस्ट कार्यालयातील सर्व सेवा बंद राहणार असल्याचा फलक पोस्ट कार्यालयाबाहेर लावण्यात आला. पोस्टातील सापडलेले कर्मचारी हे ग्रामीण भागातील असल्याने खबरदारी म्हणून पोस्ट प्रशासनाने तात्काळ मालवण कार्यालय बंद ठेवले होते. तातडीने संपूर्ण कार्यालय निर्जंतुकी करण्यात आले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. शुभरात्री.